पंढरपूरची वारी म्हणजे केवळ पायी चालण्याची यात्रा नाही आहे, तर मला असं वाटतं ती लाखो लोकांच्या भक्तीची एक लाट आहे, एक चळवळ आहे आणि तुम्ही लहानपणापासून वारी अनुभवली आहे, नाही का? तर त्यातले तुमचे असे काही अनुभव आहेत का, की ज्यामुळे तुमचं आयुष्य बदललं? वारीचं आपण बोललात ते अगदी बरोबर बोललात. आम्ही असं म्हणतो, की वारी हे एक गाव आहे. आनंदाचं गाव प्रवास करत, करत पंढरपूरला जातं असं आमचं वारकऱ्यांचं म्हणणं आहे. आम्ही वारकरी सगळे. खरं सांगतो त्या वारीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे, की त्याच्यामध्ये भाव आहे आणि प्रेम आहे. म्हणजे मी इतकं आता तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, वारीमध्ये सगळे एकत्रच असतात. पुरुष, स्त्रिया, लहान मुलं, मोठे सगळे. अंघोळ-विंघोळ करायची वेळ आली तर नदीवर किंवा साध्या आपल्या कॅनॉलवरती अंघोळ केली जाते. लोकांचं हे बघाल तर असं कोणी अंघोळ करणं सोपी गोष्ट नाही आहे. असं कुठेतरी उघड्यावरती अंघोळ करायची. मी इतकी वर्ष वारी केली किंवा इतकी वर्ष वारी पाहिली पण, केली 11 वर्ष पण पाहिली. मला कुठेही त्याच्यामध्ये याचा एक असा कॉन्शियस बघायला मिळाला नाही, की आपण अशी उघड्यावर अंघोळ करतोय वगैरे असं कधीही कुणाला वाटलं नाही. याचं कारण असं की तिथे प्रेम आहे. आता आम्ही जेव्हा लहान होतो वारीत मी जायला लागलो तेव्हा 10वीत होतो पहिल्यांदा. तर त्या आज्या कोणी ज्या असतील ना, त्या आम्हाला लहान मुलांसारखं धरून ये इकडे मी तुला अंघोळ घालते असं म्हणून तिथेही 2 तांबे आमच्या अंगावर घालत होते. हा जो भाव आहे ना वारीचा तो त्यातला खूप महत्त्वाचा आहे. तिथे भावाची यात्रा आहे ती. त्यामुळे तिथे आपल्या कल्पना आणि एक समाजाचं एक मन म्हणून ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या बऱ्याच वेळेला तिथे नाही लागू होत आणि ते तिथं जाऊनच अनुभवाला घ्यावं लागतं. म्हणजे ते घरी बसून आपण अंदाजाने नाही सांगू शकणार, की हे काय अनुभव आहे हा वारीचा. तो एकतरी ओवी अनुभवावी जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाबद्दल म्हणतात, तसं एकतरी वारी अनुभवावी असंच आहे ते. तिथेच गेल्याशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही आणि तो लाईफ टाईम असतो. म्हणजे आता जेवढे आम्ही वारकरी बघितले, ते एकदा आला की तो चटावलाच आहे. मग तो येतोच. जन्मभर तो वारीच करतो. असं त्याचा